नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो आहे की कित्येक दिवसांपासून आणि असे सातत्याने मोर्चे येत असतात, पण प्रत्येक स्थानिक लोकांच्या ज्या मागण्या असतात त्या फक्त रस्त्यावरच आहेत हे आजही आपल्याला उद्भवायला मिळते। त्यातूनच आणखी एक मुद्दा समोर आहे आणि की एक मोर्चा आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना यांच्या मार्फत हा मोर्चा काढला गेलेला आहे आणि त्यांच्या मागण्या महसूल मंत्र्यांसाठी आहेत आणि त्यांच्यासाठी ते घोषणा करताना आपण त्यांना बघतो, पण त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांचा उद्देश काय आहे आणि यानंतरची त्यांची भूमिका काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आणि यशवंत स्टेडियम पासून आज तुम्ही आपल्या विधान भवनाच्या गेट पर्यंत पोहोचणार आहात, काय सांगाल त्या नेमक्या मागण्या घेऊन? आमची मागणी एकच आहे, वेतन श्रेणी। याच्या अगोदर आम्ही नागपूरच्या संविधान चौकामध्ये 32 दिवस आंदोलन केला होता। 32 दिवसामध्ये 11 दिवस आम्ही अन्नत्याग आंदोलन केला होता। त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये महसूल मंत्री साहेब आमच्या पिंडाला भेट देऊन 16 तारखेला बैठक लावली होती मंत्रालयात, पण त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्हाला काही मिळालं नाही। त्या बैठकीमध्ये काहीच निष्पन्न झालं नाही आणि आता आम्हाला जी चतुर्श्रेणीची मागणी होती ती पदच निरसन केल्यामुळे आम्ही आता वेतन श्रेणी S1च्या प्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे म्हणून आम्ही दिले आहे आणि सर्वांची मागणी एक आहे की आम्हाला फक्त वेतन श्रेणी आणि वेतन श्रेणीच पाहिजे। तर हे होते आपल्या सोबत वेतन श्रेणी याकरिता आलेले इथे काही कार्यकर्ते बघितलेले आहेत आणि यांनी अन्नत्याग सुद्धा केलेला आहे। तेव्हा मंत्र्यांकडून त्यांना मिळालेली आश्वासनं, पण आता त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आता आश्वासनावर जगणार नाही। ही सरकार फक्त जेव्हा मतदान असतात किंवा जेव्हा स्थानिक लोक त्यांच्याकडे जातात, स्थानिक लोकांमुळे हे तिथपर्यंत पोहोचतात, पण स्थानिक लोकांचे प्रश्न मात्र आजही रस्त्यावरच आहे। ही इथली व्यथा आपल्याला बघायला मिळते आहे। असेच मोर्चाचे अपडेट्स असतील, हिवाळी अधिवेशनाचे अपडेट असतील, आम्ही तुमच्यापर्यंत आणू। तेव्हापर्यंत बघत राहा न्यूज एक्सप्रेस। आणि आम्हाला आमच्या तोंडाला पाणी पुसली म्हणून आम्ही आज 13/12/2025ला कंत्राटनगरीमध्ये असं आंदोलन लावलं आहे की आम्हाला जोपर्यंत महसूल मंत्री इथं येऊन आम्हाला आश्वास करत नाही किंवा आम्हाला शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। सर, तुम्ही या अगोदर बोललेत की आम्ही या अगोदर अन्नत्याग केलं तेव्हा आम्हाला आश्वासन मंत्र्यांकडून मिळालेलं आहे, पण आता अजून तुम्ही तेच आश्वासन आणि तीच एक सांत्वनेसाठी इथे बसलेले आहेत की तुम्हाला कुठेतरी तोडगा हवा आहे? नाही, आम्ही आश्वासनावर आता जगणार नाही किंवा आश्वासनावर आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत आम्हाला वेतन श्रेणीचा GR काढत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलन मागे घेणार नाही। उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मग आता यानंतरच तुमची भूमिका काय राहील? आज जरी मिळाले नाही किंवा आज जरी महसूल मंत्री इथं भेट दिली नाही तरी आम्ही आज इथून उठणार नाही। सायंकाळी आम्ही आपली रूपरेषा जाहीर करू, इथंच ठिय्या आंदोलन करू किंवा इथंच अन्नत्याग आंदोलन करू, पण जोपर्यंत महसूल मंत्री साहेब येत नाही आणि आम्हाला वेतन श्रेणीचा जो GR देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। किती लोकांसोबत तुम्ही इथे आलेले आहेत आणि किती लोक आता तुमच्या सोबत?